तर नमस्कार मंडळी, काय म्हणता? हे आपला पहिला व्हिडिओ आहे जो की कारेगावचा आहे. सांगायचं म्हणजे तुम्हाला कसं की कारेगाव जे आहे ना, ते पुण्यातील एक MIDC आहे, कारेगाव MIDC. तिथे मी राहतो सध्या आणि तुम्हाला दाखवणार आहे आज कारेगावमधला बाजार, कारेगावमधली जे चौकात काय काय आहे ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर चला मग आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीला चालू करूया. तर भेटूया. आता आलो आपण हे मेन चौक आहे जो की कारेगावचा चौक आहे. तर इथं जे आहे ना, एक समोर गेलं ना, एक कारेगावचं मंदिर आहे. त्याच्या अलीकडे एक कारेगाव चौक आहे. तिथं मस्त नाश्ता बिष्टा भेटते आणि इथून होते कारेगावची सुरुवात, जो की एक चांगलं मार्केट आहे. तर ठीक आहे, चला भेटूया पुढं. आणि इथे तुम्ही चांगल्या प्रकारे म्हणजे इथं साईडला नाश्ता बिष्टाच्या गाड्या आहेत. इथून जर समोर गेलं ना, कारेगाव महादेवाचं मंदिर आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो आता जो आपण कारेगावच्या MIDC की मी जिकडे कंपनीत जातो ना, तिकडला तुम्हाला रस्ता दाखवतो. चला तर मग जाऊ द्या. इथं बाकी काय नाही तेवढं, पण इथं दिवसा जे आहे ना खूप चांगला बाजार भरते. चला जाऊया आपण कारेगावात MIDC. चाललो आता आपण कारेगावात. तुम्हाला दाखवतो इथं समोर एक चौक आहे. इथं जे की मी ज्या कंपनीत काम करतो ना, त्याच्या बाजूला एक कंपनी मला दाखवतो आता इथं. तर मी आहे सध्या इथं जे आपले कारेगाव MIDC तिच्या अंदर इथं सिमेंस कंपनी तिच्या समोर उभा आहे. आणि इथं जे आहे ना, मेन गोष्ट काय माहिती आहे की ज्यातली चांगली जे इथं तुम्ही जर समजा इथं काम करण्यासाठी आले किंवा इथं राहासाठी किंवा आले कारेगावला, तर तुम्हाला MIDC मध्ये प्रत्येक चौकात प्रत्येक 1-2 पोल सोडून कॅमेरे लावले. म्हणजे जर तुमच्यासोबत जर काही समजा बारीक, आता इथं कसं आहे माहिती आहे का, सेकंड शिफ्ट चालू आहे, थर्ड शिफ्ट चालू लागते, कधी रात्री 12 वाजता आला आणि 12 वाजता इथून कंपनीला जावं लागतं. इथं काय चांगली गोष्ट काय सर्वात चांगली माहिती आहे का, तर प्रत्येक पोलावर जे आहेत ना CCTV कॅमेरे लावलेत. म्हणजे जर म्हणजे इथं फुल सेफ्टी आहे. थांबा तुम्हाला दाखवतो कॅमेरे कसे राहतात. तर हे बघा, हे आहे ते चौक जिथे मी ज्या कंपनीत काम करतो त्याच्या बाजूला जे त्या समोरचा एक चौक आहे. ते एका पोलावर कॅमेरे लावले आहेत, जो की तुम्हाला दाखवतो मी झूम करून. तेवढा आपला क्वालिटी थोडीशी खराब आहे, पण तरी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा वरती आता ती लाईटाचं जसं अलीकडे दिसला का तुम्हाला कॅमेरा, तुम्हाला दिसेल बहुतेक. हां, दिसला असेल बघा. हां, दिसला का? आता दिसेल तुम्हाला. इथं असा कॅमेरा आहे. तर इथं जे आहे ना, म्हणजे तुम्हाला सांगू का, इथं तुम्ही समजा सेकंड शिफ्टला आले किंवा आता इथं कसं आहे माझ्या MIDCमुळे इथं खूप चोरागिऱ्या होतात, लूटमार होते. याच्यामुळे इथं समजा फुल सेफ्टी आहे बिलकुल. काहीच घाबरायचं नाही, तसं काहीच टेन्शन नाही घ्यायचं. ती इथला चौक आहे. आता जाणार आपण लोकल मार्केटमध्ये, जो की रविवारचं लोकल मग इथं आलेलो आहे आपण सध्या. इथं जे आहे ना, प्रत्येक रविवारी एवढा चांगला बाजार भरते का नाही, तर तुम्ही काही पण घेऊ शकता खूप सस्त्या ह्याच्यातमध्ये. जसं किराणा झालं, भाजीपाला झालं, इथं खूप सस्त्या भावामध्ये भेटतात. आणि हे फक्त रविवारचं बाजार आहे. आणि इथं एकदम म्हणजे तुम्हाला काय सांगू, आता इथं सस्ते भाज्या भेटते, कारण की इथं लोकलचे जे राहतात लोक, जे वावरातले लोक, इथं पूर्ण वावरातला भाजीपाला येते. आणि तुम्ही इथं प्रत्येक दिवशी भाजीपाला खरेदी बिकून करू शकता, कारण की प्रत्येक दिवशी इथं थोडीशी आहे इथं समोर दुकानं तिथं राहतात. प्रत्येक म्हणजे खूप स्वस्त भावामध्ये भेटते इथं भाजी. चला तर तुम्हाला दाखवतो. मग मी तुम्हाला कॅमेरा दाखवलं नाही. इथे कॅमेरा आहे बघा लावले तिथं मंगाच्या चौकात. तेव्हा तुम्हाला दाखवलं होतं आणि चौक आपण आलं येताना सुरुवातीला ते तुम्हाला ते चौक दाखवलं होतं, ते तुम्हाला कॅमेरा दाखवायचं लावलं. ते बघा वर कॅमेरा आहे. आणि मेन गोष्ट काय माहिती आहे का, इथं जे आहे ना, प्रत्येक चौकातनी कारेगावची एक फॅसिलिटी इथल्या जे सरपंच आहे ना, त्याने एवढं चांगली हे केली का नाही. इथं प्रत्येक दिवशी सकाळी संध्याकाळी 7:30 वाजता हनुमान चालीसा वाजते, म्हणजे असते. मला तर वाटते महाराष्ट्रातलं पहिलं गाव आहे, कारण की इथं संध्याकाळी आणि सकाळी हनुमान चालीसा वाजते. इथं वरती माईक आहे. आणि ते बी असं नाही की प्रत्येक ह्याच्यात, असं नाही की फक्त चौकातनीच आहे, गल्लीतनी कॅमेरे आहे. इथं हनुमान चालीसा वाजते, डेली वाजते, डेली. खूप चांगलं आहे. आता चाललो आपण समोर. चला तर मग आपण जात आहे आता, जो की कारेगावचं PMT बस स्टँड आहे, तिथे जात आहे आता. दाखवतो तुम्हाला PMT बस स्टँड. तिथलं काय माहिती आहे का, तुम्ही जर PMT बस स्टँड तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पुण्याहून डायरेक्ट म्हणजे पुण्याच्या रेल्वे स्टेशनवर तुम्ही आले समजा, बघा हे ते जो की कारेगावचं PMT बस स्टँड आहे. मागं त्याच्या ZP शाळा आहे, जिल्हा परिषद, आणि त्याच्यासमोरच PMT बस स्टँड आहे. मेन चौकात नाही. पहिले 1.5 वर्षा पहिले नव्हतं, आता यांनी नवीन केले, 1.5 वर्ष झाले. तर तुम्हाला सांगा, हां तुम्हाला काय सांगत होतो की तुम्ही जर समजा पुण्याला आले रेल्वे स्टेशनवर, तिथून तुम्हाला जास्तीत जास्त वाघोलीला यायला लागेल. पहिले वाघोलीसाठी काय 30 ते 40 रुपये, हां 40 रुपये लागतात वाघोलीला यायसाठी. आणि मग तिथून तुम्हाला वाघोलीहून केसनंद फाट्यावर आले तर तिथून तुम्हाला जे आहे ना PMT गाडी पकडायला लागते, जो की वाघोलीला हां तिथून लागते सकाळी 6 वाजता. हां 6 वाजता लागते बिलकुल तिथून सकाळी. तिथून 6 वाजता लागली ना, इथं तुम्हाला 8-8:30 वाजता पोहोचते बिलकुल. तर तिथं आल्यानंतर मग तुम्ही इथं सकाळी नाश्ता पण भेटते इथं चांगला.
तर खूप चांगलं आहे इथं. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त इथून किती माहिती स्टेशनहून तिथून 50 आणि इथून 80, म्हणजे तुम्हाला असं 130 रुपयात तुम्ही कारेगावला पोहोचता. खूप स्वस्त पण आहे पुणे इथं यायसाठी. आणि दुसऱ्या जर गाडीनं तुम्ही असाल ट्रॅव्हलनं झालं किंवा कारनं झालं तर तुम्हाला कमसे कम 200 ते 300 रुपये घेते. पण PMT एकदम स्वस्त आहे. पहिले 70 रुपयालाच होती, नाही 60 रुपयाला होती, आता 80 रुपये झालं. चला तर मग तुम्हाला दाखवतो आता जे कारेश्वर आहे बघा. हे आलो आपण इथं कारेश्वर महादेवाच्या मंदिरापाशी, जो की इथं कारेगावचं सगळ्यात फेमस मंदिर आहे आणि महादेवाचं मंदिर आहे. इथं तुम्हाला सांगू का खूप चांगले चांगले कार्यक्रम असतात. आणि इथं हो हनुमान जयंतीच्या वक्ती जे राहते ना इथं मस्त जत्रा पण भरते कारेगावमध्ये. हे बघा ते चौक जो की महादेवाच्या मंदिराच्या समोरच आहे. मग आता मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं होतं ना, माझ्यामध्ये कॅमेरा आहे, तिथं चौक होतं, इथून म्हणलं तुम्हाला मेन चौक चालू होते कारेगावचा. तर ते इथं आहे बघा. इथं ते कारेगाव मंदिर आहे, समोर त्याच्या मोठ्या मोठ्या वडाचं झाड आहे. आणि हे इथं तुला मेन चौक. इकडून तुम्हाला साईडला जर गेलं तर इकडं तुम्हाला इथं पुण्याला पण जाता येते. आणि इकडे गेलं म्हणजे इकडे जाता येते अहमदनगर, जे की आता अहिल्यादेवी नगर आहे, त्याचं नाव बदललेलं आहे ना, म्हणून हे त्याचं मेन चौक. आणि इथून तुम्हाला अंदर जर गेलं ना जर तिथं तुम्हाला जे मार्केट भरते लोकल तिथंही भेटते. आणि ते मार्केट असं राहते माहिती आहे का, डेली भरते इथं मार्केट. आणि जे रविवारचं मार्केट राहते ती तिकडे समोर राहते, तिकडे खूप मोठं मार्केट भरते. आणि हे बघा त्या रोडचं जे की पुण्याहून आलेला रोड आहे आणि चालला आहे अहमदनगरला. तर हे त्या रोडचा व्ह्यू छोटंसं, जो की समोर आता मार्केट इथून जे आहे ना राईटला गेले ना तुम्ही, सॉरी लेफ्टला गेले ना, तिथून तुम्हाला अंदर जावं लागते. अंदर जर सरळ गेलं ना तिथून तुम्हाला मार्केट लागते. म्हणजे की जे मार्केट राहते आणि ते डेली थोडे दुकानदारच भाजीपाले. पण थोडंसं अंदर गेलं ना म्हणजे तिथं फक्त तुम्हाला रविवारीचं मार्केट चालू राहते. तर हे बघा असं व्ह्यू आहे मार्केटचा. आणि ते ट्रॅफिक तर एवढी जाम राहते का नाही, रविवारची खूपच जाम राहते, कारण की रोड छोटा आहे ना त्याच्यामुळं. आणि हो तुम्ही जर समजा थकले कामगिमा करून 8 दिवस 6 दिवस काम करता, त्याच्यानंतर थकता, माणूस बोर होते MIDC राहून, कारण की फॅमिलीपेक्षा दूर राहते ना. तर तुम्ही इथे बघा ही पिक्चरची टाकी आहे, जो की इथं साईडला बँक आहे, त्या बँकेच्या बाजूलाच एक पिक्चरची टाकी आहे. इथं मूवी बघायला तुम्ही येऊ शकता. तिथून जर समोर थोडं गेलं बँकेच्या आणि त्या टॉकीच्या थोडं समोर गेलं, समोर दिसेल तुम्हाला चौक आहे, जो की मोठाच्या मोठा चौक आहे, त्याचं नाव आहे बघा. हे आहे तो एशियन चौक. एशियन चौक काय माहिती आहे का, याच्या बाजूला एक हॉटेल आहे, की मोठीच्या मोठी हॉटेल आहे, तर त्याचं नाव आहे एशियन चौक. आणि तिथं जे आहे ना तिथं मोठे हॉटेल असल्यामुळे त्या हॉटेलला पण तिचं नाव आहे एशियन चौक, त्याच्यामुळे इथं चौकाचं नाव पडलं एशियन चौक. तर इथं तुम्ही येऊ शकता, रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहते चौक आहे. मस्त आहे, साईडला इकडे चायनीजच्या गाड्या बिड्या येतात, पाणीपुरी, आणि इथं पार्टी पण सुद्धा फोटोशूट करू शकता तुम्ही नाईटला. आय लव्ह कारेगाव. मस्त व्ह्यू आहे इथला. त्याच्यासाठी तर इथून जे ना मेन जे रोड आहे ना ते तिथून जर राईट मारलं ना तर मेन आपण याच्या अंदर घुसतो MIDCच्या. तिथून जर सुरुवात केली ना तुम्ही, समोर मस्त मोठ्या मोठ्या कंपन्या येतात, हायर आहे, फॅट आहे. तर कसा वाटला मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा चॅनलला करा, जो की पुढचा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे नोटिफिकेशन येईल. आणि मित्रांनो व्हिडिओ शेअरसुद्धा करा बरं, कारण की आता कसं आहे नवीन चॅनल सुरू केलेलं आहे, तर तुमच्या भावाला सपोर्ट करा तेवढा. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तवरक जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.